बोला सर. नमस्कार. माथेरानच्या निसर्गासाठी किंवा निसर्गरम्य माथेरानसाठी लोकसहभागातून एक पाऊल म्हणून आम्ही देशी झाडांच्या बिया या माथेरान घाटात आम्ही पसरवत आहोत. वृक्षारोपणापेक्षा हे जे बिया पसरवण्याचे जे काम आहे ते अत्यंत प्रभावी आहे, जेणेकरून ह्या बिया ज्या आहेत याचं अंकुरण रोपण हे निसर्गाच्या भरोश्यावर आम्ही सोडून देतो आणि कुठलं झाड कुठे जगायला हवं हे निसर्ग ठरवतो आणि त्याप्रमाणे ती जी उगवलेली झाडं आहेत ती जास्त काटक आणि मजबूत बनतात आणि त्या योगाने एक निसर्गाच्या संवर्धनाला हातभार म्हणून आम्ही हे सगळे बिया पसरवण्याचे काम आम्ही करत आहोत. हे सगळे काम आम्ही लोकसहभागातून करत आहोत. तर यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन करीत आहोत की आमच्याजवळ देशी बियांच्या जे झाडे आहेत त्या देशी झाडांच्या ज्या बिया आहेत त्या बिया आमच्याकडे सुपूर्द कराव्यात, जेणेकरून आम्ही त्या माथेरान घाटामध्ये पसरवण्याचं काम करू. कॅमेरासमोर बोलतो असं बोलायचंच नाही. रुपेश जी नमस्कार. नमस्कार सर. हां, आपल्याला ही कल्पना आपल्या डोक्यामध्ये का आली? सर, वातावरणामध्ये झालेला बदल आणि होणारा जो टेम्परेचर आणि एवढं आम्हाला ते माथेरानमध्ये जाणवायला लागले माथेरानसारख्या ठिकाणी. तर आपण प्रत्येक जण जन्माला आल्यापासून प्रत्येक निसर्गासाठी काहीतरी द्यावं आणि काहीतरी करावं अशी कल्पना माझ्या मनामध्ये आली. बरोबर. त्याच्यानंतर बोललं की जर माथेरानमध्ये झाडं म्हणजे नॅचरल उगवलेली आहेत निसर्गाने, ती किती वर्षापूर्वीची 400-500 वर्षापूर्वीची आहेत, ती आता पडायला लागली नाही. असं माथेरानवरचं रान थोडं प्रमाणामध्ये कमी व्हायला लागलेलं आहे. त्या ह्याच्यातनं भावना अशी आली माझ्याकडं की जर आपण बिया टाकल्या किंवा झाडं वृक्षारोपण केलं तर काहीतरी येऊ शकतात का, झाडं जगू शकतात का माथेरानमध्ये. ओके. तर ती कल्पना आली. ती सरांसाठी मी मोहित सरांशी बोलता आमच्या स्टेशन ऑफिस माथेरानच्या तिथे संकल्पना मी ते त्यांना सांगितलं, त्यांना ती चांगली वाटली आणि त्यांनी ते पुढं सगळ्या ग्रुपमध्ये त्यांनी हे करून पुढं आता अंमलबजावणी आणलेली आहे. ओके. त्या वर्षापासून. प्रमोदजी, आपल्याला काय वाटतंय? मला असं वाटतं प्रत्येकाने एक पाऊल पुढे येऊन अशा उपक्रमात आपला सहभाग नोंदवला पाहिजे बस. ओके. राजाराम जी, आपको क्या लगता है ये चीज़ जो हम कर रहे हैं इससे आपको सुकून मिल रहा है? बिल्कुल बिल्कुल. पर्यावरण को बचाना बहुत ज़रूरी है और वृक्ष लगाइए, सबको बचाइए. और आप क्या संदेश देना चाहते हो आने वाले पीढ़ी के लिए? वृक्ष बहुत ही ज़रूरी है. बरोबर. ओके. नाही परत. नमस्कार. मी नेरळचा नागरिक आहे. मनामध्ये खूप अशी आमच्या तळमळ होती की वृक्षारोपण करावं, पण फिजिकली वृक्षारोपण करणं हे पॉसिबल आम्हाला वाटलं नाही, कारण की स्वतः त्याच्यासाठी आपण वृक्ष घेऊन जाणार, त्याला पाणी मिळणार का नाही याची आपल्याला चिंता असणार. त्यापेक्षा आम्हाला आमचे मित्र वैभव पटवर्धन, रुपेश कळंबे, रत्नाकर पाटील, प्रमोद शेळके यांनी आम्हाला असं एक सजेशन दिलं की वृक्ष लागवडीपेक्षा आपण वृक्ष लावायचेच नाही. आपण ज्या बिया आहेत, ज्या डेली आपण घरी फळं खातो, तर त्या ज्या बिया आहेत ते वाया न घालवता, कचऱ्यात न टाकता आपण त्या येऊन एक व्यवस्थित चांगले जागा वगैरे बघून तिथे स्प्रेड करूया, की जेणेकरून निसर्गाला त्याचा डिसिजन घेऊ द्या आणि आपल्याला म्हणजे त्याचा एक आनंद पण मिळतो. आणि हा आनंद मी सगळ्यांना विनंती करीन की सगळ्यांनी घ्यावा. हा लाभ म्हणजे आपल्या मुलांना हे शिक्षण द्या की आपण कुठल्या गोष्टींवरती जास्त फोकस ठेवलं पाहिजे. पुढे वेळ अशी येणार आहे की निसर्ग बघायला राहणार नाही आहे, सगळीकडे कॉन्क्रिटीकरण होतं आहे. तर आपल्या मुलाबाळांना तुम्ही हे शिक्षण द्या की निसर्गामध्ये खरं जे जीवन आहे हे कसं जगता येईल, त्याला वाढवता कसं येईल, त्याला जोपासता कसं येईल. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की असं कधीही तुमच्याकडे कुठलीही फळांची किंवा काही बिया आल्या तर तुम्हाला नाव आणि नंबर दिला जाईल, तो तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा, आम्ही त्याचं संगोपन करू. तुम्हालाही याच्यामध्ये काही गायडन्स वाटलं तर आम्ही 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल असू. थँक्यू.